नमस्कार मित्रांनो. माहिती खजानामध्ये तुमचं स्वागत आहे. आज महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या मुलीला कमी गुण पडले म्हणून लाठ्याकाठ्यांनी मुख्याध्यापक असणाऱ्या बापानं तिची हत्या केल्याची घटना घडली आणि सगळ्याच महाराष्ट्राच्या बापांचं हृदय पिटून गेलं, पिटाळून गेलं. नेमकं घडलं काय? सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात करंजी नावाच्या गावामध्ये पेशानं मुख्याध्यापक असणाऱ्या धोंडीराम भोसले नावाच्या व्यक्तीनं स्वतःच्या मुलीला जात्याच्या खुट्यानं ठेचून तिची हत्या केली. नेमकं घडलं काय? तर मित्रांनो, साधना नावाची त्यांची मुलगी जी इयत्ता 12वी मध्ये शिकत होती. 12वी मध्ये शिकत असताना साधना नीट नावाच्या परीक्षेची तयारी करत होती. नीट नावाच्या सराव पेपरमध्ये साधनाला वडिलांच्या अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आणि वडिलांनी तिच्याकडे विचारणा केली की तुला कमी मार्क का पडते? अभ्यासात तुझं लक्ष नाही, तुला शिकवणी वर्ग नाही, की तुला अभ्यासाची व्यवस्था नाही? त्यावेळेस साधनांनी आपल्या स्वतःच्या वडिलाला एक उलटा प्रश्न केला की पप्पा, तुम्हाला तरी 12वीला कुठं मार्क पडले होते? तुम्ही तरी कुठे कलेक्टर झालात? हा प्रश्न साधनाच्या तोंडावून येताच वडिलांचा माथा हलला, मेंदूमध्ये झणझण्या आल्या आणि हे शब्द तेल ओतल्यासारखे वडिलांच्या कानात पडले आणि आग आणि राग त्यांच्या डोक्यात गेला आणि लगेच वडिलांनी शेजारी असणाऱ्या जात्याचा खुट्या घेऊन साधनाच्या डोक्यात आणि पाठीवर खुट्याचे मार द्यायला सुरुवात केली. त्याच वेळेस किंचाळणाऱ्या साधनांचा आवाज आईच्या कानावर पडला असेल. आई धावून बापाला रोखण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु पती समोर तिचे काही चाललेच नाही आणि यातच साधना रडून रडून किंचाळल्यानं शांत बसली. दुसऱ्या दिवशी 21 जूनला योग दिनाच्या कार्यक्रमासाठी वडील निघून गेले आणि साधनाही तिच्या विद्यालयात जाऊ लागली. जात असताना साधनाला चक्कर आले आणि साधना घराकडे परतू लागली. घराकडे परतल्यानंतर साधना चक्कर येऊन खाली पडली. अभ्यासामध्ये हुशार असणारी साधना, परीक्षेमध्ये 92.7% मिळवणारी साधना वडिलांना आता हुशार वाटत नव्हती. ज्या वेळेस वडील तिला लाठ्या काठ्यानं मारत असतील त्यावेळेस साधनांच्या किंकाळ्या वडिलांच्या हृदयापर्यंत का पोहोचल्या नसतील? लहानपणी आपली सोनुली म्हणत वडिलांनी उचलून घेतलेली साधना आज मात्र रक्ताच्या थारोळ्यात निचपत पडली होती. लुटू चालणारी साधना, भातुकलीची खेळ खेळणारी साधना आज स्वतःच्या हातानं वडिलांना मारून टाकली होती. खरंच बाप म्हणजे मुलीसाठी सर्व विश्व असतो आणि लेक म्हणजे बेटी म्हणजे धनाची पेटी ही म्हण असणारा बाप आज एवढा क्रूर कर्म का झाला? लहानपणी लुटू चालणारी मुलगी, सायकल शिकवताना पप्पा पप्पा करणारी मुलगी आज खुट्यानं मारत असताना पप्पा पप्पा मला मारू नका ह्या अर्थ किंचाळ्या वडिलांच्या कानी पडल्या नसतील का? तरी सुद्धा बाप एवढा हैवान का झाला असेल? नेमकं घडलं काय? तर साधनाचे ते शब्द, पप्पा तुम्ही कुठे कलेक्टर झाला? तुम्हालाही कमी मार्क पडले होते ना? हा प्रश्न त्या पित्याच्या हृदयाला हेलावून गेला आणि त्यातला रागानं उफळलेला बाप जागा झाला आणि स्वतःच्या हातानंच त्यानं आपल्या मुलीचा खून करून टाकला. पोलिसांनी याची तक्रार घेतली आणि ही तक्रार साधनाच्या आईनं आटपाडी पोलीस स्टेशनला दिली आणि आटपाडी पोलिसांनी धोंडीराम भोसले जे पेशानं मुख्याध्यापक आहेत त्यांना अटक केली. मुख्याध्यापक असणाऱ्या माणसाला जसं विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र कळालं तसं स्वतःच्या मुलीचं मानसशास्त्र ओळखण्यात संशयित आरोपी धोंडीराम भोसले कमी पडले असतील का? म्हणूनच त्यांच्या हातून आपली स्वतःची मुलगी साधना, कालची तिची आयुष्याची साधना अपुरी राहिली आणि नीट परीक्षेत चांगले मार्क पाडून चांगल्या हुद्द्यावर जावं हा प्रश्न वडिलांनाही होता आणि साधनाने होता, परंतु कालची जिवंत साधना आज मात्र मयत झाली आणि तिच्या आयुष्याची साधना अर्धीच राहिली. संशयित आरोपी धोंडीराम भोसले यांना पोलिसांनी अटक केली आहे आणि कायद्यानुसार आता पोलिसांनी त्यांच्यावरती कलमही लावली आहेत. जेव्हा हे सगळं घडत असेल घरात तेव्हा त्या साधनाची आई नेमकं साधनाला मारल्यानंतर थांबवलं नसेल का? त्यांनी पतीला थांबवण्याचा प्रयत्न केला असेल आणि बाप असणाऱ्या माणसानं सुद्धा साधनाला जिवे मारायचे या उद्देशाने मारलं नसेल, परंतु सहज करता मोठी हत्या त्यांच्या हातून झालेली आहे. एक बाप म्हणून आपली मुलगी आपल्याला उलटा प्रश्न विचारते. या नात्यानं अधिकारवाण्यानं
त्या वडिलांनी तिला हाणमार केली असेल, परंतु रागाच्या भारात साधनाच्या डोक्यामध्ये जास्तीचा मार लागला असेल आणि अंतर्गत रक्तस्राव होऊन दुसऱ्या दिवशी साधनाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असेल. परंतु भारतीय दंडसंहितेनुसार आणि संविधानाच्या नियमानुसार फौजदारी कलमानी गुन्हा हा गुन्हा असतो. स्वतःचे वडील जरी असले तर मुलीला मानसशास्त्रानुसार समजून न सांगता हात चालवला आणि त्यात साधनाचा जीव गेला, याची शिक्षा आता तिच्या वडिलांना मिळणार आहे. आणि नेमकी आता पोलीस दल पुढे काय तयारी करतंय, कुठले गुन्हे त्यांच्यावर नोंदवतंय, हा आता पाहणं औत्सुक्याचं ठरेल. परंतु कमी मार्क पडल्यानं मुख्याध्यापकानं लेकीची केलेली हत्या महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला या ठिकाणी हृदयाला छेद देऊन गेली. धन्यवाद.